श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 10. राजा दशरथाचे दुःखद निधन. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. पुढे नाथ महाराज म्हणतात की गुहकाने श्रीरामाला गंगे पार सोडले आणि गुहक आपली नाव घेऊन परत आला त्यावेळेस सुमंत तेथे थांबले होते आणि दोघांची गाठ पडली. त्यावेळेस दोघांच्याही डोळ्यावाटे पाणी येऊ लागले आणि आपल्या हातून राम आज निघून गेला, काय करावे असा विचार करू लागले. तेव्हा सुमंत गुहकाला विचारतात की राम कुठे गेला, मला यथंभूत माहिती सांगा. म्हटल्यानंतर गुहकाने श्रीरामांकडे दूत पाठविले आणि त्या दूताला सांगितले, श्रीराम कुठपर्यंत गेले आहेत, त्यांची खाली कुशाली आम्हाला कळवा. असं म्हणून दूत आज्ञा घेऊन निघाले आणि इकडे सुमंताला घेऊन गुहक आपल्या घरी आले. तेव्हा दूत येऊन सांगू लागले की श्रीराम आता त्रिवेणी संगम पार करून भारद्वाज ऋषीच्या आश्रमाकडे जाऊन ऋषीचे दर्शन घेऊन पुढे चित्रकूट पर्वतापर्यंत पोचले आहे, असे दूत सांगू लागले. आणि सुमंताने आपले रथ तेथून अयोध्येला नेले. त्यावेळेस सुमंताला पाहून सर्व लोक विचार करू लागले की रामाला कुठे सोडून आलात, असे सुमंताला विचारू लागले. सुमंताला दोष देऊ लागले, सुमंताला नाव ठेवू लागले आणि सर्व अयोध्यावासी लोक रडू लागले. त्यावेळेस सुमंत मनाशी विचार करू लागला की मला का अशी दुर्बुद्धी सुचली की मी श्रीरामाला सोडून अयोध्येला परत आलो. म्हणून स्वतःचे दूषण देऊ लागले आणि महाद्वाराजवळ आपले रथ सोडून मुख्य महाद्वारातून राजद्वारात प्रवेश केले. त्यावेळी राजा दशरथ विव्हळत पडलेले. मग सुमंताला पाहून राजा दशरथ विचारतात, अरे सुमंता, माझ्या रामाला सोडून आला का रे? माझ्या रामाने मला काय सांगितलं रे सुमंता? लक्ष्मण व सीता मला काय म्हणाले, मला सांग रे सुमंता. मी आज माझ्या राम लक्ष्मण सीते विना पोरका झालो रे सुमंता. सांग रे सुमंता, मी आता कसे जगू रे सुमंता? अशा प्रकारे दुःख करू लागले. आणि सुमंता, अरे सुमंता, या कैकेयीने माझ्यावरी घाला घातलाय रे सुमंता, मला आता धीर धरवेना रे सुमंता, मी काय करू? असे म्हणत राजा दशरथ पुन्हा म्हणतात, अरे सुमंता, माझ्या श्रीरामाविषयी मला 2 गोष्टी तरी सांग रे सुमंता. त्यावेळेस सुमंत सांगू लागले की हे राजेश्वरा, रथामध्ये बसून गंगेपर्यंत गेलो आणि पुन्हा रथातून खाली उतरून पायी चालत श्रीराम चालू लागले आणि मला म्हणू लागले, हे सुमंता, मी आता वनवासी आहे, रथामध्ये बसून जाणे बरे नव्हे, तुम्ही आता अयोध्येला आल्या पावली परत जावा आणि माझ्या पित्याला, माझ्या 3 माथांना माझी खुशाली सांगा व सर्वांना समजावून सांगा, असा निरोप प्रभू रामचंद्राने दिला आहे. आणि सुमंत पुढे बोलू लागले की हे श्रीराम लक्ष्मण वलखले घालून जटा बांधून गवतावरी शयन केले आणि 3 रात्र 3 दिवस श्रीराम उपास राहिले. असे ऐकून राजा दशरथ खाली धाडकन पडले व रडू लागले आणि सुमंताला म्हणतात, अरे सुमंता, मला एक वेळा मला राम दाखव रे सुमंता. आता मी काय करू? मी आता रामाशिवाय राहू शकत नाही, माझा आता प्राण जातोय की काय असे वाटू लागले आहे रे सुमंता. आणि श्रीरामाचे गुण आठवत अचानक राजा दशरथाच्या देहातून प्राण निघून गेला आणि राजा दशरथ धाडकन खाली कोसळले. आणि कौसल्या व सुमित्राने ओरडत टाहो पडत आपल्या पतीजवळ येऊन आक्रोश करू लागल्या
आणि कैकईस दूषेने देऊ लागल्या आणि म्हणू लागल्या, माझ्या रामाला वनवासात पाठवून राज वैभव भोगण्यासाठी स्वतःच्या पतीचा जीव निघून गेला, आता हिला सुख वाटू लागले आहे का? असे सर्व लोक कैकेयीला बोलू लागले. तेव्हा आता कौसल्या बोलू लागल्या की मी आता माझ्या पतीसोबत सहगमन करते. आता वैधव्य जरी मी राहीन तर मला पाप लागेल. अशी कौसल्या बोलू लागल्या. आता माझ्या गळ्यातील मंगळसूत्र तोडा, माझे कुंकू पुसा आणि माझे पती जळत असताना मला त्यांच्या बरोबर जाळून टाका, कारण माझा रामही नाही आणि पतीही नाही, मी राहू शकत नाही. अशा बोलू लागल्या आणि सर्व राण्या कपाळ बडवून रडू लागल्या. आणि अयोध्येवासी लोक मंत्रेला व कैकेयीला दूषण देऊ लागले आणि म्हणू लागले, अरे त्या मंत्रेला बाहेर ओढा, तिचे नाक काप आणि तिला तिच्या राज्यात पाठवून द्या. सगळ्या अयोध्येचे वाटोळ करण्याला मंत्राच कारणीभूत आहे, असे जन लोक बोलू लागले. सर्व अयोध्या शोकसागरात पडले आणि सर्व अयोध्या रडत असताना सर्व ऋषीश्वर दशरथाच्या महालात आले आणि अंत्यसंस्कारासाठी विचार विनिमय सुरू केले. आणि शेवटी सर्व ऋषीवर्य म्हणू लागले की आपण हे ठरवण्याचे अधिकार आपल्याला नाही. सर्व अधिकार सूर्यवंशी कुळातील जो गुरु श्रेष्ठ ज्ञानी तपस्वी आहे ते गुरु वशिष्ठ, आणि त्यांनी काय ठरवतील ते आपणास मान्य आहे असे म्हणू लागले. त्यावेळेस गुरु वशिष्ठाने सांगितले की अगोदर राजा दशरथाचे देह तेलाच्या कडेत ठेवावे आणि ताबडतोब भरताला मामाच्या गावाला जाऊन रातोरात आणावे, असा सल्ला गुरु वशिष्ठाने सुमंताला दिला. आणि सुमंत भरल्या डोळ्याने जड अंतकरणाने रडत रडत रथ सज्ज करून भरताला आणण्यासाठी मार्गक्रमण केले. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायीतला विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.